हॅलो स्टुडंट, आपण आज नेक्स्ट पॉईंट बघणार आहोत. ॲनाटॉमी ऑफ ASP.NET ॲप्लिकेशन. ओके, आता ASP.NET ॲप्लिकेशन म्हणजे काय ते आपण आज बघणार आहोत. ओके, तर बघूया. ASP.NET ॲप्लिकेशन्स consist of multiple web pages. Okay, consist of multiple web pages. It is a combination of files, pages, handlers, modules and executable code that can be invoked from virtual directory on a web server. Okay, ASP.NET ॲप्लिकेशन म्हणजे काय असणार आहे? मल्टिपल वेब पेजेस असणार आहे. त्याच्यामध्ये कोणते कोणते कॉम्बिनेशन्स असणार आहे? फाईल्स, पेजेस, हँडलर्स, मॉड्यूल्स, त्याच्यानंतर एक्झिक्युटेबल कोड. ओके, हे ह्या सगळ्यांचं कॉम्बिनेशन्स असणार आहे. ओके, ASP.NET ॲप्लिकेशन आर एक्झिक्युटेड इन सेपरेट ॲप्लिकेशन डोमेन. ओके, these domains are isolated areas in memory and they ensure that even if one web application causes a fatal error, it's unlikely to affect any other application that is currently running on the same computer. Okay, next आपण बघूया. हे ASP.NETचे काय आहेत? फाईल टाईप्स आहेत. ओके, आता फाईल टाईप्स हे आपल्याला प्रत्येक वेळी दिसणार आहे. जेव्हा आपण वेब पेजेस आपण क्रिएट करणार आहोत ते हे फाईल टाईप्स आपल्याला दिसणार आहेत. पण ह्या फाईल टाईप्स नक्की केव्हा यूज करायच्या, केव्हा यूज होतील हे आपल्याला फक्त माहिती करून घ्यायचं आहे. त्यातली फाईल टाईप्स आहे पहिली म्हणजे फाईलचे हे एक्सटेन्शन्स आहेत. ओके, .ASPX. ओके, ही फाईल केव्हा यूज करायची आहे बघा. दीज आर ASP.NET वेब पेजेस. ओके, दे कंटेन द युजर इंटरफेस अँड ऑप्शनली द अंडरलाईन ॲप्लिकेशन कोड. ओके, युजर रिक्वेस्ट और नेविगेट directly to one of these pages to start your web application. Okay, next file type आहे .ASCX. ओके, ही कशासाठी यूज करायचे? युजर कंट्रोलसाठी. युजर कंट्रोल्स आर सिमिलर टू वेब पेजेस. ओके, एक्सेप्ट दॅट द युजर कांट ॲक्सेस these files directly. Instead, they must be hosted inside an ASP.NET web page. Next file type आहे web.config. Okay, this is a configuration file for your ASP.NET application. It includes settings for customizing security, state management and memory management. Okay, next global.asax. This is the global application file. You can use this file to define global variables and react to global events. Okay, next .cs. These are code behind files that contain C# code. They allow you to separate the application logic from the user interface of a web page. हे सगळे आपण आता जे काही बघितलेले आहेत हे ASP.NETचे फाईल टाईप्स आहेत. हे आपल्याला नेहमी जेव्हा आपण वेब पेजेस क्रिएट करणार आहोत, वेब ॲप्लिकेशन क्रिएट करणार आहोत तेव्हा ह्या फाईलचा उपयोग होणार आहे. ओके, नेक्स्ट पॉईंट बघूया आपण. ASP.NET ॲप्लिकेशन डिरेक्टरीज आता कोणत्या आहेत? या सब डिरेक्टरीज आहेत. या कोणत्या आहेत आपण बघूया. Along with the directories you can create, ASP.NET also uses few specialized subfolders, but these subfolders are generally not visible. Okay, आता कोणते आहेत? ॲप थीम ही कशासाठी यूज केली जाते? यूज टू स्टोअर थीम्स यूज्ड इन ॲप्लिकेशन. नेक्स्ट ॲप डेटा stores data including database files. Next bean
compile documents used by ASP.NET Files. App references stores web code routines which are remotely stored. Next, app code compiled source code file. ह्या सगळ्या आपण डिरेक्टरीज आहेत. जेव्हा तुम्ही ASP.NET ॲप्लिकेशन तुम्ही क्रिएट करणार आहात तेव्हा ह्या सगळ्या तुम्हाला डिरेक्टरी क्रिएट झालेल्या असणार आहेत. त्याच्यामध्ये त्याप्रमाणे तुमचे जे काही ॲप्लिकेशन्स आहेत किंवा फाईल्स आहेत हे त्या डिरेक्टरीमध्ये काय होणार आहे, स्टोअर्स होणार आहे. ओके. नेक्स्ट आहे इंट्रोड्युसिंग सर्व्हर कंट्रोल्स. आता हे जे काही सर्व्हर कंट्रोल्स आहेत हे सर्व्हर कंट्रोल्स आपल्याला जेव्हा आपण वेब ॲप्लिकेशन क्रिएट करणार आहोत या सगळ्या कंट्रोलचा यूज करणं. भरपूर सारे सर्व्हर कंट्रोल्स आहेत, जवळजवळ 20 आय थिंक सर्व्हर कंट्रोल्स आहेत. आणि ह्या सर्व्हर कंट्रोल्सचे 2 टाईप्स आहेत. HTML सर्व्हर कंट्रोल्स आणि नेक्स्ट आहे वेब कंट्रोल्स. ओके. म्हणजे HTMLचे सर्व्हर कंट्रोल्स वेगळे आहेत आणि वेब कंट्रोल्स वेगळे आहेत. तर आता फॉर एक्झाम्पल बघा, त्यांनी सांगितले बटन अँड लेबल, बरोबर आहे ना, हे आहेत सर्व्हर कंट्रोल्स. ओके. फर्स्ट आपण HTML सर्व्हर कंट्रोल्स म्हणजे काय बघूया. दीज आर स्टँडर्ड HTML एलिमेंट्स. इट हेल्प्स टू मायग्रेट फ्रॉम ऑर्डिनरी HTML पेजेस और ASP.NET टू ASP पेजेस टू ASP.NET. ओके. आणि नेक्स्ट आहे वेब कंट्रोल्स. दे प्रोव्हाइड अ रिचर ऑब्जेक्ट मॉडेल. इट ऑल्सो फीचर्स सम यूजर इंटरफेस एलिमेंट्स दॅट हॅव नो डायरेक्ट HTML इक्विव्हॅलंट सच ॲज द ग्रिड व्ह्यू, कॅलेंडर अँड व्हॅलिडेशन कंट्रोल्स. हे सगळे काय आहेत, तुमचे वेब कंट्रोल्स आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल म्हणून सांगितलेलं आहे. ओके. नेक्स्ट पॉईंट आहे द सर्व्हर कंट्रोल हायरार्की. ओके. ऑल सर्व्हर कंट्रोल्स डिराईव्ह फ्रॉम द बेस कंट्रोल क्लास इन द सिस्टीम. web.ui नेमस्पेस. आता ही जी काही नेमस्पेस आहे, जेव्हा आपण वेब ॲप्लिकेशन क्रिएट करणार आहोत तेव्हा मी बोलले की तुम्हाला हेडर फाईल्स वगैरे असतात. त्या हेडर फाईलमध्ये आपल्याला ही वरती नेमस्पेस यूज केलेली असते. इट इज अप्लाइड टू द पेज क्लास फ्रॉम विच ऑल वेब फॉर्म्स डिराईव्ह. म्हणजे हा जो काही web.ui आहे ते सगळे जे काही तुमचे वेब फॉर्म्स आहेत हे सगळे डिराईव्ह करणार आहे. आता हे बघूया आपण जे काही वेब UIचे म्हणजे वेब कंट्रोल्स आहेत. टेम्पलेट कंट्रोल, पेज कंट्रोल, यूजर कंट्रोल, लिटरल कंट्रोल, डेटा बाउंड, लिटरल कंट्रोल. ओके. त्यानंतर हे सगळे तुम्ही तुमचे जे काही वेब कंट्रोल्स आहेत ते बघून घ्या. ओके. नेक्स्ट पॉईंट आहे HTML सर्व्हर कंट्रोल. ओके. आता या HTML सर्व्हर कंट्रोलमध्ये जवळजवळ 20 सर्व्हर कंट्रोल्स आहेत. ओके. आणि हे कंट्रोल्स जवळजवळ त्या कॅटेगरीमध्ये डिवाईड केलेले आहेत. तर बघा, पहिला सिस्टीम वेब UI कंट्रोल, त्याच्यामध्ये HTML कंट्रोल. आणि HTML कंट्रोलमध्ये हे सगळे आहेत. HTML इनपुट कंट्रोल, HTML इनपुट बटन कंट्रोल, सबमिट कंट्रोल, रिसेट, चेकबॉक्स, फाईल, हिडन, इमेज, हे सगळं तुमचे कशामध्ये कोणत्या कॅटेगरीमध्ये डिवाईड केलेले आहेत, तर HTML कंट्रोल ह्याच्यामध्ये डिवाईड केलेले आहेत. ओके. आणि नेक्स्ट जे काही कंटेनर HTML कंटेनर कंट्रोल आहेत ते ह्या कंटेनरमध्ये हे केलेले आहेत. HTML अँकर, HTML बटन, फॉर्म, जेनेरिक कंट्रोल, हे समथिंग सगळे जे काही हे आहेत ते कशामध्ये केलेले आहेत, HTML कंटेनर कंट्रोलमध्ये काय केलेले आहेत, डिवाईड केलेले आहेत. आणि HTML कंट्रोल कोणते कोणते आहेत, HTML इमेज, HTML लिंक, HTML टायटल आणि HTML हेड, हे सगळे कंट्रोल्स आहेत ते कशामध्ये आहेत, HTML कंट्रोलमध्ये आहेत. ओके. तर आय थिंक सो जवळजवळ 20 सर्व्हर कंट्रोल्स आहेत आणि हे कॉमन सर्व्हर कंट्रोल्स आहेत. नेक्स्ट आपण बघूया
द कॉमन प्रॉपर्टीज ऑफ HTML सर्व्हर कंट्रोल्स. आता कॉमन जे काही सर्व्हर कंट्रोल्स आहेत ते कोणते कोणते आहेत? ॲट्रिब्यूट्स, त्याच्यानंतर डिझेबल्ड, स्टाईल आणि टॅगलिंग. ओके, नेक्स्ट आपण बघूया कॉमन सर्व्हर कॉमन प्रॉपर्टीज ऑफ HTML सर्व्हर कंट्रोल्स कोणते कोणते? ॲट्रिब्यूट्स, डिझेबल्ड, स्टाईल आणि टॅगने. ओके, ॲट्रिब्यूट्स आपण बघूया. वी कॅन ॲक्सेस ऑर ॲड ॲट्रिब्यूट्स इन द कंट्रोल टॅग. डिझेबल्ड, वी कॅन सेट ऑर रिसेट द स्टेट ऑफ कंट्रोल इफ ट्रू control and is not usable. Style, a collection of CSS attributes that are applied to the control. Tag name, give the controls tag name such as img म्हणजे image and so. ओके, हे टॅग नेम्स आहेत. त्याच्यानंतर आपण हे आत्ता आपण बघितलेले कोणते? कॉमन HTML सर्व्हर कंट्रोल्स बघितलेले, त्याच्यामधले आता कॉमन्स HTML कंट्रोल्स बघितलेले. नेक्स्ट आपण वेब कंट्रोल्स आपण बघणार आहोत. वेब कंट्रोल बघूया. हॅव सर्टन लिमिटेशन दॅट चेंज इज नॉट अप्लाइड अंटील द पेज इज पोस्टेड ऑन टू द सर्व्हर. ओके, these issues are solved by ASP.NET with the use of higher level web control model. Web control are defined in the system web.ui web controls namespace. ओके, आता web.ui web ही जी काही आहे ही काय वेब कंट्रोल नेमस्पेस आहे, ही आपल्याला सारखी यूज करावी लागणार आहे. ओके, तर आता वेब कंट्रोल्स आपण बघूया कोणते कोणते. हे सुद्धा भरपूरच आहेत आणि त्या कॅटेगरीमध्ये हे काय झालेलं आहे? डिवाइड झालेले आहे. system.web.ui कंट्रोल, त्याच्यामध्ये 2 हे पडलेत, वेब कंट्रोल आणि बेस्ड डेटा बाउंड कंट्रोल. ओके, तर वेब कंट्रोलमध्ये हे सगळे कंट्रोल्स आहेत, बटन, चेकबॉक्स वगैरे समथिंग काय असतील ते बघा, टेक्स्ट बॉक्सपर्यंत. ओके, हे सगळे कशामध्ये? वेब कंट्रोल्समध्ये आहेत. आणि system.web.ui कंट्रोलमध्ये हे सगळे आहेत कंट्रोल, लिटरल, प्लेस होल्डर, XML, फाईल अपलोड, कॅलेंडर, व्हॅलिडेशन, समोर. ओके, त्याच्यानंतर बेस डेटा बाउंडेड कंट्रोलमध्ये डेटा बाउंड कंट्रोल, ही सगळी जी काही डायग्राम आहे ती व्यवस्थित तुम्ही त्या ह्याच्यामध्ये. आणि पुन्हा जे काही कंट्रोल्स आहेत ते बघा. त्या लेबलमध्ये सुद्धा काय? बेस व्हॅलिडेटर, त्याच्यामध्ये सुद्धा कंट्रोल्स आहेत. बेस कंपेअर व्हॅलिडेटर, रेंज व्हॅलिडेटर, कस्टम व्हॅलिडेटर, म्हणजे जे काही सब कंट्रोल्स आहेत त्याच्यामध्ये अजूनसुद्धा सब कंट्रोल्स त्याच्यामध्ये डिवाइड केलेले आहेत. ओके, the syntax starts with ASP prefix that makes them different from the HTML. आता सिंटॅक्स बघा काय आहे ASPचा? कंट्रोल नेम ID, जो काय कंट्रोल ID, रन ॲट कुठे होणार? सर्व्हरवरती. द कंट्रोल हॅज 2 ॲट्रिब्यूट्स, कंट्रोलचे 2 ॲट्रिब्यूट आहेत, एक ID आणि एक रन ॲट. ओके, तर ID केव्हा यूज करतात बघा? युनिकली आयडेंटिफाय अ कंट्रोल ऑन द पेज. ओके, आणि रन ॲट, this is control that lives on the server. Okay. फॉर एक्झाम्पल त्यांनी इथे एक दिलेलं आहे. आणि नेक्स्ट आहे डिफाईन कंट्रोल इन पेज, ड्रॅग अँड ड्रॉप कंट्रोल्स फ्रॉम द टूल बॉक्स. वी कॅन ऑल्सो टाईप इन मार्कअप व्यू. ओके, आता हे जे काही पॉईंट्स आपण बघितलेले आहेत, पाहिलेले आहेत, वेब कंट्रोल्स, HTML सर्व्हर कंट्रोल्स, त्याच्यानंतर ASP.NET ॲप्लिकेशन्स आपण बघूया. त्याच्यानंतर ASP.NET ॲप्लिकेशन डिरेक्टरीज आहेत, हे आपल्याला समोर दिसतीलच जेव्हा तुम्ही ASP.NETचे फाईल टाईप्स. त्याच्यानंतर ओके, ASP.NET ॲप्लिकेशन्स म्हणजे काय, हे आत्ता आपण जे काही पॉईंट्स आपण बघितलेले आहेत ते कोणाला समजा समजले नसेल तर नक्की तुमच्या ज्या काही आहेत त्या क्वेरीज मला शेअर करा. थँक्यू.